बुलढाण्याच्या साखळी बुद्रुक गावात खोदकाम करताना सापडलं भुयार. भुयाराला पाहण्यासाठी मोठी गर्दी. भुयार कशाचं आहे अद्याप अस्पष्ट. परभणीत भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून शेत परिचय मेळाव्याचं आयोजन. जिल्हाधिकारी कुलगुरूंसह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची या कार्यक्रमाला हजेरी. परभणी जिल्ह्यात ज्वारी पीक काढणीला सुरुवात. यंदा पोषक वातावरणामुळे ज्वारीच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता. परभणीच्या पालम तालुक्यातील गोदावरी नदीवरील पुलाचं काम रखडलं. ग्रामस्थांची गैरसोय. काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी. सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडून मुदतवाढ नाही. मुदतवाढ दिली नसल्याचं पणन विभागाचं स्पष्टीकरण. अमरावतीच्या मोजरी गुरुकुंजमध्ये क्रीडा मंडळाकडून कबड्डी स्पर्धेचं आयोजन. कबड्डी स्पर्धेत अनेक कबड्डी संघांचा सहभाग. कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची उपस्थिती. विदर्भातील प्रसिद्ध चिमूरची घोडायात्रा संपन्न. हाताने लाकडी रथ ओढण्याची 300 वर्षांहून अधिकची जुनी परंपरा. चिमूरचं ग्रामदैवत श्रीहरी बालाजीची लाकडी घोड्याच्या रथावरून काढली भव्य मिरवणूक. जळगाव जिल्ह्यात पणन महासंघामार्फत होणाऱ्या तुरीची खरेदी 24 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार. 16 केंद्रांवर 7,550 रुपये क्विंटलने तुरीची खरेदी होणार. ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधील एसटी बसेस भंगार अवस्थेत तर बस फेऱ्या कमी. विद्यार्थ्यांची बसमध्ये चढण्यासाठी मोठी कसरत. बस फेऱ्या वाढवण्याची विद्यार्थ्यांची मागणी.